नमस्कार अमरावती। लखनौ येथे कोचिंग संस्थेला लागलेल्या भीषण आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील खासगी कोचिंग संस्थांच्या सुरक्षेचा आणि कार्यपद्धतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। याच पार्श्वभूमीवर प्रहार सामाजिक संघटनेने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत खासगी कोचिंग संस्थांची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण, जबरदस्तीने शैक्षणिक कर्ज घेण्यास भाग पाडणे, भ्रामक जाहिराती तसेच सुरक्षेच्या निकषांकडे होणारे दुर्लक्ष याबाबत संघटनेने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत। प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले। अमरावतीत लखनौसारखी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने सर्व कोचिंग संस्थांचे सुरक्षा ऑडिट करावे, अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि आवश्यक परवानग्यांची तपासणी करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। यासोबतच विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास 1 जुलैपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे। जिल्हाधिकारी साहेबांना जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहे तिथे त्या कोचिंग क्लासेसवर कोणताही निर्बंध नाही आहे। कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण होत आहे। त्या विद्यार्थ्यांचा पालकांवर जबरदस्ती कर्ज काढण्याची वेळ, जबरदस्ती कर्ज काढून त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये फी भरावी लागते आणि त्यांचे पाल्याचे जे विद्यार्थी आहे त्याच्या जीवाची कोणती सुरक्षा त्या कोचिंग क्लासेसमध्ये कोणतीच होत नाही आहे। या संदर्भात आता लखनौमध्ये 15 विद्यार्थी एका कोचिंग सेंटरचे मरण पावले, त्याचा जाहीर निषेध आज प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे। आणि अमरावती शहरात जेही कोचिंग क्लासेस आहे तिथे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तिथे सर्वांची चेकिंग झाली पाहिजे, त्यांच्यावर निर्बंध लादले पाहिजे, विद्यार्थ्याचं शोषण झालं नाही पाहिजे, त्यांच्या जीवाची सुरक्षा झाली पाहिजे। यासाठी प्रहार संघटनेतर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत। शासनाने जर दखल नाही घेतली तर यापुढे काय करणार? 1 जुलैला सर्व ज्याही कोचिंग क्लासेस आहेत तिथे प्रहार संघटनेतर्फे 1 जुलैपासून आम्ही आंदोलन, तिथे धरणे आंदोलन आम्ही 1 जुलैपासून ज्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहे तिथं बेजबाबदारपणा आहे, तिथं लूट आहे विद्यार्थ्यांची, तिथं विद्यार्थ्यांच्या जीवाची सुरक्षा नाही आहे, अशा ठिकाणी आम्ही 1 जुलैपासून आंदोलन चालू करणार आहोत।